नमस्कार मित्रांनो, तर तुमका हे जे आता बाळले सगळे कपडे दिसतात ना, ते मी सगळे कपडे धुलेले आहे. पहिल्यांदाच एवढे कपडे धुलेले आहे. मग नंतर आपल्याला ते सुकत टाकूचे होते. पण पहिले कपडे काढलेले नाही होते. त्याच्यामुळे ते पहिले सुकलेले कपडे काढले आणि थोड्याच वेळात मी सगळे वले कपडे होते ते सुकत टाकलं. तुम्ही समोर बघू शकता सुकत टाकून आपले कपडे झाले. मग नंतर आपल्याला भात करूचं होतं म्हणून एका टोपात तांदूळ घेतले. मग नंतर ते तांदूळ भिजून वगैरे धुवून घेतलं. मग मस्तपैकी गॅस पेटवलं आणि मग तांदूळवर ठेवलं म्हणजे भात होऊक. मग 5-10 मिनिटात आपलं भात तर रेडी झालं. मग त्याच्यानंतर आपल्याला बनवायचा होता बेसनच्या पिठाचा पिठला. मग त्यासाठी फोडणीचं साहित्य लागतं, कांदा वगैरे लसूण आणि ते घेतलं आणि नंतर त्याची फोडणी दिलं. मग थोड्याच वेळात मित्रांनो आपला पिठला तर करून झाला. बेसनच्या पिठाचा होता कारण दुधाचा पीठ नाही होता आमच्याकडे. मग त्याच्यानंतर मस्तपैकी याच्यावर ताव मारले कारण सकाळपासून काम करून जाम भूक लागलेली. बाजूच्या काकीन माका दिल्या आणि फणसाची भाजी. मग आता काय कामच झालं. मग त्याच्यावर सुद्धा ताव मारले, मस्त खाऊन घेतलंय. मग संध्याकाळी खेळान वगैरे इले आणि घराच्या समोर झाडत ना ती माका शिपाची होती कारण आज लवकर इले खेळान. आणि तुम्ही समोर बघू शकता कशी मळप धरली. ती गडगडत जाम जोरात होता पण पाऊस काय नाही पडलो. मग लगेच इले घरात आणि पहिला आधी आंघोळीत पाणी तापवलंय. मग नंतर आंघोळ वगैरे केलं आणि देवाक बत्ती वगैरे लावून घेतलं.